नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत. सहसा कारल्याची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही कारण ती कडू होते. पण आज मी तुम्हाला छान वेगळ्या पद्धतीने मस्त अशी कडू न लागणारी कारल्याची सुकी भाजी बनवून दाखवणार आहे. ज्यात मी कारले बिलकुल उकडून घेतलेले नाही आहे. कच्च्या कारल्यापासूनच मस्त अशी ही भाजी बनवून तयार होते. रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नव्या व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर इथे मी 2 कारली स्वच्छ धुवून घेतली आहे. मधोमध उभी चीर देऊन घेतली आहे. आतल्या बिया तुम्ही बघितल्या असतील, अगदी कवड्या आहे. आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ही कारली मी कापून घेतलेली आहे. हवं तर याच्यात चकल्या करू शकता किंवा याहीपेक्षा बारीक काप करून घेऊ शकता. बिया कवळ्या आहेत त्यामुळे बिया मी काढलेल्या नाही आहे. या फोडींवर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि छान लावून घ्यायचं आहे कारल्याच्या फोडींना. 10 ते 15 मिनटासाठी ही कारली आता आपल्याला अशीच ठेवायची आहे, जेणेकरून कारल्याचा कडवटपणा निघून जाईल. आता इथे पॅनमध्ये साधारण 2 मोठे चमचे तेल गरम करायला घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1-1 चमचा मोहरी आणि जिरं घालायचं आहे. दोन्ही तेलावर छान फुलू द्यायचं आहे. 7-8 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे आणि 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून यामध्ये आता आपल्याला परतून घ्यायचे आहेत. कांदा आवडत असेल तर चौकोनीसुद्धा घालू शकता. जितका यामध्ये कांदा घालशाल तितकीच ही भाजी चवदार बनून तयार होते. त्यापेक्षा आणखीसुद्धा जर कांदा यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल. कांदा परतल्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा ठेचलेलं आलं लसूण घातलं आहे. ह्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत 1 मिनिटासाठी परतून घेतलेत. त्यानंतर ना बघा, कांदा आलं लसूण परतेपर्यंत छान ही कारली जी आहे ना ती मिठामध्ये मुरल्या गेली आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अशी आपल्याला ही कारल्यांची फोडी पिळून घ्यायची आणि भाजीसाठी वापरायची. जर ही पद्धत तुम्ही वापरली ना तर कारली न उकडतासुद्धा खूप छान होतात, बिलकुल कडू होत नाही. तर आता कांदा परतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 ते 1.5 मोठा चमचा यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. आता हे हलकेसे मसाले परतून घेतलेत लो फ्लेमवर. त्यानंतर यामध्ये कारल्याच्या फोडी आपल्याला टाकून घ्यायच्या आणि त्याही मसाल्याबरोबर छान 1-2 मिनटासाठी आपण मध्यम आचेवर परतवून घेणार आहोत. आता हे कारलं आपल्याला ना शिजवायचं आहे. थोडंसं मीठसुद्धा घातलं आहे चवीपुरतं. यावर ना आता झाकण ठेवायचं. अगोदर वाफ काढून घेतली 1-2 मिनटासाठी. हे कारलं मी उकडून घेतले, अधूनमधून हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं. पाण्याशिवाय हे कारलं शिजणार नाही आणि पाण्याच्या वाफेवरच आपण हे शिजवून घेणार आहोत. तर साधारण 7-8 मिनटामध्ये पटकन असं हे कारलं शिजलं जातं. आणि अगदी शेवटी यामध्ये ना 1 चमचाभर गूळ किसून घातला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते आवडीप्रमाणे. 3 ते 4 चमचेच इथे मी कूट घातलेला आहे. आणि जर ही भाजी तुम्हाला गोड बनवायची असेल ना तर गुळाचं प्रमाण वाढवू शकता. इथे मी फक्त 1 चमचाभरच गूळ यामध्ये घातला आहे. शिजल्यानंतर ना छान 2-3 मिनटासाठी ही भाजी परतून घेतलेली आहे आणि तयार झाली आहे गरमागरम अशी कारल्याची चट्टाकेदार सुकी भाजी. रेसिपी करून बघा, केल्यानंतर कशी झाली हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.